आणि एक राजकीय अधिकाऱ्याची मनधरणी, त्याचं मनानुसार काम करण्याचं काम संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेलं आहे, असं आमचं मत आहे. कारण आपण पाहतोय की जे लोक स्वातंत्र्य पूर्व काळापासून या भागात राहतात त्यांचे घरं नगर परिषदेमध्ये नोंदणीकृत आहेत, बांधकाम परवानग्या त्यांना देण्यात आलेल्या आहे, टॅक्सिवेशन त्यांच्याकडनं घेण्यात आलेलं आहे आणि त्यांचे मालकीचे दस्तावेज जसे की रजिस्ट्री, पीटीआर आणि सातबारा हे सुद्धा आहे. हे पाहिलं गेलं नाही. केवळ असं सांगितलं की रस्त्याच्या मधोमध पासून 50 फुटाच्या आत. आता 2 वर्षाखालची गोष्ट जर बघितली, या रस्त्याच्या दुतर्फा सार्वजनिक बांधकाम विभागानं नाली बांधलेली आहे आणि आज ते नालीच्या पलीकडे गेले. मग नालीच्या पलीकडे जर ते आज जात असतील तर त्यावेळेला त्यांनी एकदम रस्त्यामध्ये नाली बांधली का, हा प्रश्न निर्माण होतो. कारण त्याच्या पलीकडे जर सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा असेल, लोकांनी अतिक्रमण केलं असेल तर त्याच वेळेला त्या लोकांचं अतिक्रमण निष्कासित करत त्या ठिकाणी ती नाली बांधायला पाहिजे होती. पण सगळे कामं डबल केले जात आहे. फक्त गुत्तेदारी पोचण्याचं हे कटकारस्थान आहे. कारण आपल्या समोर आतापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागानं प्रेस घेत वर्तमानपत्रामध्ये जाहीररित्या प्रेस नोट जाहीर करत कुणाचं किती अतिक्रमण आहे आणि त्या अतिक्रमणाचा पंचनामा आणि अधिग्रहणाची कारवाई केलेली नाही. कारण विकासाचं काम करत असताना जर कुणाचं घर त्याच्यामध्ये येत असेल तर त्या घराची लांबी रुंदी किती आहे, त्याच्या मालकीच्या जागेमध्ये तो आहे का, आणि जर त्याने अतिक्रमण केलं असेल तर किती फुटावर त्याचं अतिक्रमण आहे याचा अभ्यास करणं गरजेचं होतं. पण सरसकट रस्ता बांधायचा, गुत्तेदार पोसायचे आणि राजकीय लोकांचं जे आहे भविष्य उज्ज्वल करायचं, विकासाच्या गोड गप्पाखाली लोकांची संसार उद्ध्वस्त केली, हातावर पोट असणाऱ्या लोकांच्या व्यवसायाला बंद पाडलं, याला कोण कारणीभूत आहे? सार्वजनिक बांधकाम विभागानं समोर येऊन ह्या ज्या लोकांच्या यांनी घरं बांधलेली आहेत, घरं तोडलेली आहेत, त्याचा त्यांनी पंचनामा करावा. किती फुटापर्यंत त्यांनी लोकांची घरं पाडली त्याचा पंचनामा करावा आणि त्याची त्यांनी नुकसान भरपाई द्यायला पाहिजे. यासाठीची आजची प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी आम्ही घेतोय. दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे, मंडीमध्ये जर आपण गेलात तर त्या ठिकाणी त्या लोकांचं अतिक्रमण निष्कासित केलं गेलं आणि त्यांना डबल त्या ठिकाणी नवीन पत्र्याचे शेड ठोकून त्यांना दुकानं देण्यात येत आहेत. तहसील समोरचा जो भाग आहे, तहसील समोरचा जो रोड आहे त्याच्यामधील लोकांचे पण उपजीविकेच्या दुकानं छोटे होते ते तुम्ही काढून टाकले. एका बाजूला वेगळा न्याय, दुसऱ्या बाजूला वेगळा न्याय हे नगरपालिका करत आहे.